मोठ्या उत्साहानं गेले काही तास तुम्ही या ठिकाणी एकत्र आहात. त्याचे उमेदवार आणि आमदार संजय जगताप, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, सुधाकर फाळके, विजय कोलते, दिलीप रावनाई, मोनिका झेंगे, फजील पवन, भरत दांडे, प्रकाश मस्के, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू-भगिनी, लोकसभेची निवडणूक ठरली. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं राज्य कोणाच्या हातामध्ये यायचं, कोणत्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची याचा विचार करण्याची वेळ आहे. लोकसभेची निवडणूक झाली, एक वेगळी स्थिती होती आणि त्याचं महत्वाचं कारण देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्याकडे होती आणि सगळ्या निवडणुकीच्या मोहिमेमध्ये 400 जागाच्या संबंधीची मागणी मोदी साहेबांनी ठिकठिकाणी केली. देशाचा कारभार करायचा असेल, लोकसभा चालवायची असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल तर फार चिंचे खासदार निवडून आले त्याचे पुरेसे होतात. पण यांचा आग्रह 400चा होता. आम्हा लोकांना दिल्लीमध्ये बसून एक प्रकारची चिंता वाटायला लागली की आवश्यकता नसताना 400 हा आकडा पुन्हा का करतात. आणि शेवटी काही पक्षाचे लोक एकत्र बसले. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कलकत्त्याच्या ममताजी मुख्यमंत्री होत्या. आणि सगळ्यांनी बसून हा विचार केला की ज्या 400चा आग्रह करतायत याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशाच्या घटनेमध्ये, संविधानामध्ये बदल करायचा असेल तर अशा आकड्याची गरज असते. आणि आम्हाला लक्षात घ्यायला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात काहीतरी व्हॅल्युएशन करावं हा विचार मोदी साहेबांच्या आणि त्यांच्या सरकारांच्या वयाचा असावा. आणि असं तुम्ही जाहीर भागांना मोदीं सुद्धा दाखवलं. एक हेविले नावाचे मंत्री आहेत, कर्नाटकातले आहेत, त्यांनी भाषण केलं रविवारला की 400 जागा आम्हाला हव्यात तर आम्हाला या देशाची पक्षाचे आहेत, राजस्थानचे आहेत. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही 400चा आग्रह का करता. त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना याच्यात आम्हाला काही सुधारणा करायची. याचा अर्थ स्पष्ट आहे. जो मूलभूत अधिकार संसदेला आहे की त्या अधिकारानं गरीबाचा गरीब माणूस त्याला एक होत आहे आणि श्रीमंताचा श्रीमंत माणूस त्याला एक होत आहे. भारतीय घटनेचे वैशिष्ट्य आहे आणि या भारतीय घटनेवर परिवर्तन करायचं, बदलाव आणायचा याचा स्वच्छ अर्थ या देशाची सत्ता उजव्या लोकांच्या हातामध्ये ठेवावी ही भूमिका त्यांची होती. आणि त्याला विरोध करण्याचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेतला. लोकसभेमध्ये प्रमाणितपणानं लोकसभेची निवडणूक लढण्याचा निकाल घेतला आणि त्याला तुम्ही लोकांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे
हा घटनाबदलाचा विचार हळूच व्हायचा आला. आज महाराष्ट्रामध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये 48 खासदाराच्या जागा होत्या, त्याच्या 31 ठिकाणी आपण विजय झालो. आणि या 31 लोकांच्या साक्षीवर पार्लमेंटमध्ये बदल करण्याची ताकद त्यांची होऊ शकली नाही. मी तुम्हा लोकांना धन्यवाद देतो की आज ही जी साक्षी महाराष्ट्राची उभी राहिली, त्याच्यामध्ये पुरंदर तालुका हा सुद्धा फायदा झाला. 50 वर्षांनी सुप्रिया सुळेंना तुम्ही देशाच्या लोकसभेवर पाठवलं आणि त्याची उपयुक्तता आहे. आज लोकसभेमध्ये जे जागरूक सभासद म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्याचं तुमच्या खासदारांचं नाव आहे. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे घडू शकलं तर आम्ही सगळेजण एक होतो. आता या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक आहे. काय चित्र दिसतंय? आता चित्र असं दिसतंय, भाजपला महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात आहे. लोकशाहीमध्ये हा लोक निर्णय घेऊ शकतात, हा निर्णय लोकांचा आहे. पण यांची भूमिका वेगळी. यांना सत्ता हातात हवी. त्या सत्तेचा विजय लोकांचे प्रश्न सोडवण्याची हवी. काही वेगळ्या दिशेनं महाराष्ट्राला न्यायची भूमिका आज त्यांची या ठिकाणी दिसते. सततच्या काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यांनी सांगितलं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथे आले होते. मला कळलं की सासवडला इथे भाषण करून गेले. राज्याचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, त्यांनी उद्याचा महाराष्ट्राने कसा चालवला याचं सूत्र हे ठिकठिकाणी मांडण्यास सुरुवात केली. याची पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही स्त्रियांच्या उदरजीवन परिवर्तन होईल कसा याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी पहिली योजना त्यांनी काढली, लाडकी बहीण. लाडकी बहीण असेल तर मला आनंद आहे. बहिणीचं कौतुक होत असेल तर माझी अजिबात तक्रार नाही. पण एका बाजूला राज्य बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये आज या बहिणींची, मुलींची, महिलांची स्थिती काय आहे यांच्या राजवटीमध्ये हे बघितलं पाहिजे. आज ह्या युतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमध्ये महिलांचा विचार निघाल्याच्या नंतर महिलांच्यावर अत्याचार याची आकडेवारी आज सगळ्यात जास्त दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जी आकडेवारी सरकारकडनं गोळा केली, त्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार झाल्या अशा ज्या तक्रारी आल्या त्या 67,381 67,381 महिलांच्यावर अत्याचाराच्या तक्रारी महाराष्ट्रात आल्या. हा संदर्भ महिलांचा. याचा अर्थ दर तासाला 5 महिलांच्यावर अत्याचार केले जातात हे महाराष्ट्राचं चित्र आहे. आणि त्यामुळे आज देशामध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये जे काही देश पुढे आहेत त्या फायदा फासमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचं नाव घेतलं. एवढी बदनामी आज महाराष्ट्राची कधी झाली नसती. आणि राज्य सांगतात लाडकी बहीण. या लाडकी बहिणीचा दुसरा विषय आहे. मध्यंतरी विधानसभेमध्ये एक प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये किती महिला बेपत्ता झाल्या किंवा मुली बेपत्ता झाल्या. आणि माहिती असायची की महाराष्ट्रामध्ये एकंदर ज्या काही महिला या 3 वर्षात बेपत्ता झाला त्यांचा आकडा हा 13,000 आहे. अत्याचाराचे 67,000 आणि बेपत्ता झाल्या नाही 13 नाही 64,000 मुली महाराष्ट्राच्या
आज बेफत आहे. पोलीस स्टेशनला नोंद आहे, त्या कुठल्याही घ्यायचा पत्ता नाही. कुणी बेफत असेल, कुणी अत्याचाराच्या वेळेला फसून नेले असतील, कुठं हत्या झाली का काही माहिती नाही. पण ही स्थिती या राज्यामध्ये महिलांची आहे. आणि म्हणून लाडली बहीण सांगायचं आणि महिलांना सन्मानाने जगता येत नाही अशी स्थिती करायची, हे काम भाजप आणि त्यांच्या विचारांच्या सरकारने या राज्यामध्ये केलेले आहे. दुसरा वर्ग महत्वाचा आहे, शेतकरी. आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? मध्यंतरी आम्ही चौकशी केली की महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या हा विषय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर झाला. आणि या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, महाराष्ट्रात केली. माहिती मिळाली कुठे कुठे केली, याच्यात व्यवसाय दिला हा सगळ्यात आग्रहवादी. एक दिवशी व्यवसायाची माहिती मला आली, एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी ठरवलं का आत्महत्या केली हे समजून घ्यायचं, त्याच्या घरच्याबरोबर भेटायचं. दिल्लीवरनं नागपूरला गेलो, नागपूरवरनं व्यवसायाला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या होती त्यांच्या घरच्यांना भेटलं. कर्ता पोलीस होता, त्या कर्त्या गृहस्थांना आत्महत्या केली. त्याची पत्नी, लग्न ठरलेली मुलगी आणि 11वी शिकत असलेला मुलगा हा त्यांचा प्रपंच होता. मी त्यांच्या घरी गेलो, त्या माऊलीला विचारलं तिला बालकाने आत्महत्या का केली. तिला तिथे रडू सावधेना, जसा व्यवस्थित मी समजून घातली आणि तिला सांगितलं की तुझ्यासारखी अशी स्थिती अन्य भगिनींची होऊ नये, त्यासाठी काही उपाययोजना करावं लागेल, ते सरकारपर्यंत पोहोचवावं, यासाठी तुझी माहिती मला उपयोगी पडेल. ती भगिनी 3 डोळे पुसले आणि सांगायला सुरुवात केली. विचारलं का आत्महत्या केली. त्यांनी सांगितलं माझा नवरा शेती करत होता. आमच्याकडे कापसाचं आणि सोयाबीनचं पीक हे महत्त्वाचं पीक. 6 एकरामध्ये कापूस केला, 4 एकरामध्ये सोयाबीन केलं. त्यासाठी लागणाऱ्या बियाणं, औषधं, खतं ही खरेदी करण्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं. पीक सोन्यासारखं दुर्दैवानं अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं पण सोसायटीचे पैसे उद्ध्वस्त झाले नाही. ते त्याच्या डोसक्यावर थकबाकी होऊन जाईल. नवऱ्याने दुसऱ्या वर्षी पुन्हा ठरवलं जिद्दीने पुन्हा पीक घ्यायचं आणि त्याने फक्त कापसाचं पीक हे घ्यायचं ठरवलं. पैसे नव्हते, थकबाकीला जावा. सोसायटी मदत करत होती, सावकाराकडे गेला, त्याच्याकडून कर्ज घेतलं आणि 18% व्याजाने कर्ज घेतलं, पीक लावलं. दुर्दैवाने लाल्या नावाचा एक रोग असतो, तो कापसाला दुसऱ्या वर्षीचं पीक तेही नसत झालं. पुन्हा एकदा ओझं कर्जाचं डोक्यावर आलं. नंतरचं ओझं सावकाराचं. 2-3 वर्ष असंच गेली आणि त्या माऊलीने सांगितलं बँकेची सोसायटीची नोटीस होती, त्याची काही चिंता नसती, पण सावकार काय गप्पा बसून देणार. एक दिवशी तो घरी आला आणि पैसे लागू लागला आणि नाही दिले. देण्याची अल्पच नव्हती. घराची भांडी कुणी बाहेर काढली. घराच्या आवडीचा पंचनामा झाला. माझ्या नवऱ्याला हे पाहवलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनच्या विषयाची वाचली घेतली, घाटा ठरला आणि जी देऊन टाकला. कशामुळे घडले? हाताचं पीक गेलं, त्या पिकावरचं कर्ज ते फेडता आलं नाही. त्यासाठी सक्तीची वसुली आली. लोकांच्या समोर कर्ज बाजारे
इच्छा गोळा केल्यावर आहे मी घेतलेलं पैसे देऊ शकत नाही, माझ्या साक्षी आहे हे गेलं आणि त्यामुळं त्याची प्रतिष्ठा राहिली नाही, गावात किंमत राहिली नाही, नातेवाईकांच्यात किंमत राहिली नाही, म्हणून त्यांनी ती आत्महत्या केली. आज ही अवस्था शेतकऱ्यांची. आणि अशी अवस्था असताना कुठल्या शेतकऱ्यांच्या संकटातून बाहेर करणारा जबाबदारी सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना सोसायची. गेल्या एका 2 महिन्यामध्ये या देशामध्ये 18 उद्योजक आहेत आणि त्या 18 उद्योजकांच्याकडं 16,000 कोटीचं कर्ज थकलेलं होतं. मोदी साहेबांना दया आली आणि त्यांनी निर्णय घेतला की ही 16,000 कोटीची थकीत रक्कम उद्योजकांची माफ करून टाक. उद्योजकांना माफी आणि शेतकऱ्याच्या घरची भांडी बाहेर करून त्याच्या आवडीचा पंचनामा करायचा, ही नीती या सरकारची. आणि म्हणून शेतकऱ्यांच्याकडे या दृष्टीनं जे कुणी वागतात त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही, हा निकाल उद्याच्या 20 तारखेला आम्हाला घ्यावा लागेल. आज त्याची चिंता करू नका. तिसरा एक वर्ग आहे तरुणांचा. कॉलेजेस वाढली, शैक्षणिक सुविधा झाल्या, इथं उत्तम कॉलेज आहे, आजूबाजूच्या प्रत्येक गावात कॉलेज आहे. इथे कोणत्यांनी शेजारी जेजुरीला कॉलेज काढलं, अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली, मुलं शिकली, याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे फजिलं नाही, नोकरी कुठे? काही ठराविक लोकांना नोकऱ्या मिळतात, काही छोटी मोठी उद्योग आपण काढले त्याचा थोडा फायदा होतो, पण 25% सुद्धा मुलांना या नोकऱ्या मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज ही तरुण पिढी कुठेही हिंडतात, नोकरीसाठी वर्णन फिरतात, अनेक ठिकाणी अर्ज करतात, त्यांच्या फायद्यात काही करत नाही. कधी तर हा तरुण निराश होतो आणि निराश झालेला तरुण फार वर्ष निराशात त्याच्या बदली राहिली तर तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आज या तरुणांची शक्ती ही नव्याई, हिची महत्त्वता अवसर करायची असेल तर यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे. आणि आजचे राज्यकर्त्याच्या दृष्टीनं ठोस पावलं टाकत असतील तर त्यांना सत्तेवर असण्याचा अधिकार नाही, हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. पण त्यासाठी काय करायचं? त्यासाठी एकच करावं लागेल की इथं उद्योगधंदे कसे वाचता येईल. पण आजचे राज्यकर्त्याच्या दृष्टीनं पावलं टाकत नाही. थोडे निकाल आपण घेतले, थोडी संधी दिली तरी चित्त बदलतं. मला आठवतं की या पुणे जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की पुणे हे विद्यार्थी बाहेर गेले, उद्योगधंदे नव्हते फारसे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, ते निकाल घेतला की विद्यार्थी बाहेर गेला आनंद आहे, पण हे उद्योगाचंही बाहेर गेलं झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी MIDC काढली पुण्यामध्ये आणि MIDCच्या ठिकाणी काढून चव्हाण साहेबांनी विचार केला की इथं उद्योग आणायचा. चव्हाण साहेबांना कळलं की टाटा JRD टाटा जमशेदपूरला मोठा कार बनवायचा कारखाना काढणार आहे. चव्हाण साहेबांनी त्यांना बोलवलं टाटांना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जमीन देतो, तुम्ही तुमचा कारखाना महाराष्ट्रात करा. आणि त्यांना जमीन दिली. त्याचा इतकोचा कारखाना महाराष्ट्रामध्ये आला. हजारो ट्रक, हजारो गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात, हजारो तरुणांना काम मिळालं. नुसतं शेतकचा कारखाना आहे, तिथं वजाचा कारखाना निघाला, वजा शेल्फोचा कारखाना निघाला, किर्लोस्करांचे युनिट तिथं निघालं, गजवाल्यांचे कारखाने त्या ठिकाणी आले, हजारो लोकांना काम मिळालं. हे पुण्याच्या जवळ आपण सगळे पाहतो. पण नंतर माझ्याकडे सत्ता आल्याच्या नंतर आम्ही लोकांनी हा विचार केला की कारखाने
सेंट्रलायझेशन हे पुण्याजवळ एका भागातच का, इतर असं का नको, त्यासाठी आम्ही विचार केला. आणि त्यांनी जिथं जमीन मिळेल आणि जिथं उद्योग मिळण्याची शक्यता आहे अशा भागांचा विचार केला. जेजुरी हे ठिकाण एक श्रद्धेचं ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक त्या ठिकाणी येतात वरराजी वारसांच्या पूजेसाठी. आणि एक दिवशी विचार केला, इथं व्यास विचार असलेले अनेक सहकारी आहेत, या सगळ्यांना विश्वासात घेतला. इथं म्हणून एमआयडीसी काढली, चालू शकेल का? दिल्लीभाई आहेत, बाकीचे लोक आहेत, या सगळ्यांनी तातडीने जमीन द्यायला सुरुवात केली. जमीन मिळाल्या, 5-25 उद्योग त्या ठिकाणी आले. मला 11 व्हायचे नाही, पण काही हजार मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं. आता जेजुरी लोक थांबून चालणार. आम्ही विचार केला की अनेक ठिकाणी कुठं कुठं करता येईल. विजवंच्यावर विचार केला, बारामतीमध्ये विचार केला, इंदापूरला केला, नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती तिथे विचार केला. अनेक ठिकाणी ही कारखानदारी उभी राहिली. आणि त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूला एका बाजूला शेती आणि दुसऱ्या बाजूला छोटे मोठे कारखाने. मी जे सतत सांगत असतो की एका घरात 2 मुलं असतील ते एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी काम धंद्यासाठी कुठेही जायची तयारी ठेवावी. त्याशिवाय सर्वांच्या सुधारणा आहे. त्यासाठी आपण पुण्याच्या अवतीभवतीचं चित्र बदलायचा प्रयत्न करतो आणि अशाच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. हे करायचे असेल तर सरकारचा पाठिंबा हा त्यासाठी देण्याची गरज आहे. आणि आजचे राज्यकर्ते त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकत नाही. ही स्थिती दिसते, त्याला आपण काही ना काहीचे उत्तर शोधावं लागेल. आज अनेक गोष्टीच्या मध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं. महाराष्ट्रामध्ये शेतीचं उत्पादन वाढवत असताना शेतीला नवीन दिशा द्यायला. ती दिशा काय देता येईल? फळबाग योजना. माझ्याकडे देशाचं शेतीचं काम होतं, आम्ही एक फळबाग योजना काढली संबंध देशाचाच. आणि मला आनंद आहे त्याचा लाभ पुरंदर तालुक्यांनी घेतला. अतिशय उत्कृष्ट दर्जाची अंजीरं आज पुरंदरची परदेशात जायला लागली. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी. कोकणामध्ये गेला तर हापूस आणला, बीड जिल्ह्यामध्ये गेला तर सीताफळ, नागपूरला गेला तर संत्री, नाशिकला गेला की द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेला तर मोसंबी. काय नाही पिकत महाराष्ट्रात. आज महाराष्ट्रात हे सगळं पिकायला लागलं. माझा शेतकरी वरदान झाला, त्याचा माल परदेशात जायला लागला, त्याचं घरदार सुधारलं आणि त्यामुळं एकंदर जीवनमान सुधारायला मदत झाली. त्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही लोकांनी हातावून घेतले आणि त्या रस्त्यांनी जायचे. दुर्दैवाने काही लोक या रस्त्याला विरोध करतात. निवडणुकीमध्ये कुणाला उभं राहायचा अधिकार, उभं राहावं, निवडून सीताफळ, नागपूरला गेला तर संत्री, नाशिकला गेला की द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेला तर मोसंबी. काय नाही पिकत महाराष्ट्रात. आज महाराष्ट्रात हे सगळं पिकायला लागलं. माझा शेतकरी वरदान झाला, त्याचा माल परदेशात जायला लागला, त्याचं घरदार सुधारलं जातात आणि सांगतात की असा मला या ठिकाणी करायचं. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ज्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. कोणती कामं त्यांनी लोकांनी केली? पुरंदर उपसा योजनेच्या कामात त्यांचा हात किती होता? कोणता प्रश्न त्यांनी सोडवला? जेजुरीच्या एमआयडीसीच्या विस्तारामध्ये या लोकांचं काय होतं? कोणते प्रश्न त्यांनी सोडवले? फक्त टीकाच उभारी करायची.
आणि गुंजावणीचं फाळणी आमचं. आता ही गुंजावणी किती वर्षांनी ऐकतं. आज राज्य त्यांच्याकडे, महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे, मुख्यमंत्रीचे म्हणतात माझ्या जवळची, आणि असताना मग गुंजावणी का जवळची दिसत. तुमची असंच काही सत्ता असली तर फाळणं गुंजावणीसाठीच, पण त्याच्यामध्ये काही ताकद दिसत नाही. ठीक आहे, ज्यांनी कधी कामच उभारणीचं केलं नाही, विकासाच्या कामात शक्ती लावली नाही, त्यांच्याबद्दल मला अधिक बोलायचं कारण नाही. आणखी एक ग्रस्त निघाले. आम्हाला लोकांचे सहकारी होते, आमच्या बरोबर होते. त्यांनी सांगितलं की मला उभं राहायचं आहे. निकाल जर पक्षाने घेतला, संधी तुम्हाला दिली तर आम्ही सगळे तुमच्यासाठी कष्ट करू, हा विश्वास आम्ही लोकांनी दिला. निर्णयाच्यासाठी जाणकार लोक असते, आणि जाणकारांनी असा निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये जर आपल्याला ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात संजय जगताप यांनी काम केलं, त्या कामाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्यांचा विचार केला पाहिजे. पक्षामध्ये एकाला तिकीट देता येतं, हे शहाण्या माणसाने समजून घ्यायचं असतं. तिकीट एकाला देता येतं, एकाला तिकीट दिलं, आमचे दुसरीला रागावले आणि ठरवलं की आता काय असेल ते झालं तरी तिथे निवडणुकीला उभं राहिलं. एक दिवशी रस्त्याने जात होतो, मोठा फलक, आणि त्या फलका मोठा फोटो, आणि असं परिवर्तन आम्ही करणार. कसं परिवर्तन करतात, काय केले करतात, काही होणार नाही याच्यातून. आज जे काही चित्र आहे ते चित्र संजय जगताप यांना शक्ती द्यावी या प्रकारचे. राष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात एक नवीन वर्ग निघाला, आणि त्या वर्गाचं नाव गद्दार. ही गद्दारी राजकारणात करायला लागली. आमची त्याला विनंती आहे की बाबांना, तुम्ही इथं शिकलात, आम्हाला अभिमान आहे. तुम्ही अधिकारी झाला त्याचा आम्हाला आनंद आहे. तुम्ही IAS झाला याचा आम्हाला आनंद आहे. राज्य पातळी एका संस्थेचे प्रमुख झाला याचा आम्हाला आभार आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी सन्मान करतो. पण नोकरी संस्थेच्या नंतर समाजासाठी काम करण्याची तुमची तयारी, याचाही आनंद आला आहे. आमचा अजिबात विरोध नाही, या उलट आमचं सहकार्य. पण निर्णय झाला तो एकाच होणार, हे तुमच्यासारख्या जाणकार अभ्यासू लोकांच्या लक्षात येत असेल, आणि त्यासाठी गद्दारी जर केली तर फुलन जाईल. हा फुलन जाईल. हा तालुका साधा सुद्धा आहे. गोल असेल तर एकदम गोल, अगदी अंजनासारखा गोल नसला तर असा खवच की काही विचारू नका. तो खवच सांगा, या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझी अजूनही विनंती आहे, आज 2 दिवस हातात जाहीर करून टाका. आमचं चुकलं, पुन्हा तुम्हाला काही काम करण्याच्या संबंधीची संधी द्यायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काही करता आलं तर अवश्य करू. पण तुमच्यावर हा गद्दारीचा ठपका नाही याची काळजी घ्या, हीच विनंती त्याला करतो. आणि याच्यानंतर माझी इंदापूरला सभा आहे, त्यानंतर माझी दुसरी सभा जाऊन जाय, आणि ते करून या ठिकाणी द्यायचं. माझं एकच सांगणं आहे की या ठिकाणी जो उमेदवार आपण उभा केला, संजय चंदूकाका जगताप, त्यांना मोठा विचार तुमची माझी सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी राहील, आणि पुन्हा एकदा पुरंदर एक नवीन इतिहास करून टाकेल याची खात्री देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद. आज या ठिकाणी त्यांची
निवडणुकीची निशाणी हाताचा पंजा आहे. इंदिरा गांधीचा पंजा आहे, राहुल गांधीचा पंजा आहे. त्या पंजाची आठवण ठेवा. त्याचा सर्वोच्च वचन झाला आणि महाराष्ट्राच्या विजयामध्ये गेली 5 वर्ष ज्या जिद्दीनं काम केलं त्या अधिक जिद्दीनं काम करण्यासाठी त्यांना येणारा पाठा ही विनंती करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो.